माढा लोकसभा मतदारसंघ केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा लोकसभा मतदारसंघ। मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत माढा लोकसभा मतदारसंघाविषयी। मी महाराष्ट्र बोलतोय या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आपण आढावा घेतोय माढा लोकसभा मतदारसंघाचा। माढामधील करमाळा विधानसभा क्षेत्रामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि माझ्याशी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, सुज्ञ नागरिक सुद्धा करमाळ्यातले आपल्याशी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। आपण जाणून घेणार आहोत त्यांना कोणते महत्त्वाचे प्रश्न या मतदारसंघामध्ये वाटतात, जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या आणि काय म्हणणं आहे करमाळकरांचं। या सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत। मी सुरुवात करतोय भाजपचे या ठिकाणी नेते स्थानिक, काय महत्त्वाचे प्रश्न वाटतात या मतदारसंघात? पवार साहेबांनी जी आश्वासनं दिली ती 212 कोटीची योजना राबवणार आहे, त्यातली कोणतीही योजना राबली गेलेली नाही। पवार साहेबांकडनं मोठ्या अपेक्षा होत्या लोकांना ह्या लोकसभा मतदारसंघातनं, यातली कोणतीही अपेक्षा पूर्ण झालेली नाही। या तालुक्यातले खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तो म्हणजे कुकडीचा प्रश्न। कुकडीचं पाणी आणखी टेल टू हेड तालुक्याला मिळालं नाही। दहेगाव उपसा सिंचन योजना अनेक दिवसापासून कार्यान्वित नाही। 13 गावच्या जमिनी हायवेमध्ये गेल्या, त्याचा 1 रुपयाही त्या शेतकऱ्याला मिळाला नाही। गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त माढा तालुका पूर्ण, पण शेतकऱ्यांसाठी जे निधी येतात ते पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहेत। पण शेतकऱ्यावर जे डिपेंड आहेत, शेतकऱ्यावर जे अवलंबून आहेत, अशा लोकांसाठी काहीच उपलब्धता नाही। तर ती तेवढी आता आम्ही तर पवारसाहेबांना निवडून दिलं, पण पवारसाहेबांनी एकदा एक व्हिजिट दिली असेल उमेदवारीच्या वेळी, परत काय फिरकून आमच्या मतदारसंघात बघितलेलं नाही। कुकडीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर प्रचाराच्या वेळी पवारसाहेब आल्यानंतर आलेच नाहीत असा दावा नागरिकांकडून करण्यात येतो। पवार साहेबांनी ज्यावेळेला खासदार झाल्यापासून ह्या मतदारसंघात बारकाईने लक्ष देऊन जो CRF फंडातनं जो 15 कोटी रुपये या 2 महत्त्वाच्या रस्त्याला दिले गेलेत। दहेगावच्या योजनेसाठी 28 कोटी रुपये पवार साहेबांनी आल्यानंतर पहिल्या महिन्यात मंजूर केले आहेत। त्या पद्धतीने दहेगावचं काम आता बऱ्यापैकी रांगेला लागून जवळजवळ 50 कोटी रुपयाची अजून गरज आहे आणि ते देखील नियोजित साहेब लवकरच द्यायचं असं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। अनेक कामं प्रगतीपथावर आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत। स्थानिक एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात। करमाळा तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर तालुका तसा प्रगतीपथावर आहे, पण महत्त्वाचं मला जे वाटतं की माननीय माझे उपमुख्यमंत्री सन्माननीय विजयदादा मोहिते पाटील यांनी जो महत्त्वाचा विषय मांडलेला आहे तो म्हणजे भीमा आणि कृष्णा स्थिरीकरणाचा, आणि त्यासाठी केंद्र शासनाने अतिशय मोठा निधी उपलब्ध करून जे कृष्णेचं जे पाणी आहे ते भीमेत आणून दिलं पाहिजे। कारण तसं जर पाहिलं वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर कारखाना जे उद्योग आहे तो आपल्या सोलापूर जिल्ह्यात आता 33 बहुतेक साखर कारखाने। तर माझं एक महत्त्वाचं साहेबांना विनंती आहे, मी आपल्या सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सन्माननीय घुमरे सरांना विनंती करतो की साहेबांकडून त्यांनी ह्या योजनेसाठी कृष्णा भीमा योजनेसाठी जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्य काळामध्ये जास्त कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। एक गृहिणी म्हणून कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात? सर, दिल्लीचं राजकारण आम्हाला माहीत नाही, पण गल्लीचं राजकारण आमचं फार महत्त्वाचं आहे। कारण आमच्या गॅस सिलेंडर महागाई झालेली फार, काँग्रेस सरकारने महागाई फार केलेली आहे। ती महागाई कधी कमी होईल? एक दैनंदिन जे सगळ्यांचे प्रश्न निर्माण झालेत, एक भाकरीसुद्धा कुणाला मिळत नाही वेळेवर, त्यासाठी तुम्ही वेतन वाढवताय पण इथकडं महागाई वाढवताय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आपण 12वी नंतर आपल्या मुलांना कितीतरी परीक्षा CET वगैरे द्यावी लागतात, तर पुढच्या इलेक्शनसाठी उमेदवारांना तिकीट देण्यापूर्वी त्यांनी काहीतरी पात्रता परीक्षा ठेवावी। त्यांची काय शिक्षण, काय शैक्षणिक पात्रता, त्यांची सामाजिक कार्य वगैरे हे बघून त्यांना उमेदवारी द्यावी। स्थानिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत। स्वाभिमानीचा बिल्ला आहे म्हणजे आंदोलन आलंच, स्वाभिमानी आणि आंदोलन जणू समीकरणच आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलंय। करमाळ्यामध्ये काय परिस्थिती नेमकी? करमाळ्याच्या ऊसाच्या आंदोलनासंदर्भात ऊसासंदर्भात जो विषय केला तर करमाळा तालुक्यात प्रचंड ऊसाचं उत्पादन होतं। साधारणतः 25 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन या करमाळा तालुक्यात होतं, पण इतर जिल्ह्यापेक्षा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 300 ते 400 रुपये प्रति टनाला भाव कमी मिळला जातो। म्हणजे दरवर्षी साधारणतः 20 ते 25 कोटी रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। त्या विषयावर प्रचंड ऊस उत्पादक शेतकऱ्यात नाराजी आहे आणि नाराजी शेतकरी आपल्या 2014च्या निवडणुकीत दाखवून देत। ऊस दराची कोंडी कोल्हापूरमध्ये फुटली, 2650 रुपये दर दिला। सोलापूरमध्ये काय परिस्थिती? सोलापूरमध्ये 1800 रुपये प्रत्येकांनी भाव दिलेला आहे। FRP आमच्याकडं सोलापूर जिल्ह्यात 2085 बसती, 2085 पेक्षा FRP पेक्षा कमी भाव देणाऱ्या कारखान्या गुन्हे दाखल केले पाहिजेत असं साखर आयुक्तांचे आदेश असताना सुद्धा सोलापूरचे जिल्हाधिकारी सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याच साखर कारखान्यावर कारवाई करत नाहीत। अनेक प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे या ठिकाणी आहेत। अजून काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। ऊस दराशिवाय कोणता स्थानिक महत्त्वाचा प्रश्न वाटतो शेतकऱ्यांचा?
कुकडीचा पाण्याचा प्रश्न, दहेगाव उपसा सिंचन. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न, दहेगाव उपसा सिंचनचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणता मुद्दा वाटतो? शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी शासनाने जे मका खरेदी विक्री केंद्र सुरू करायला पाहिजे होते. जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरू झालेले आहे, पण इथल्या मार्केट कमिटीने किंवा इथल्या तहसीलदारनी किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी खरेदी केंद्र न सुरू करता शेतकऱ्यावर अन्याय केल्यामुळं आज 1310चा हमीभाव असताना ती मका 1050 पर्यंत जाते. मका पिकाला योग्य भाव मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकरी म्हणून काय महत्त्वाचा प्रश्न वाटतो इकडे? मला असं वाटतं की शासनाने 6 तासच लाईट देत शेतकऱ्याला, ते आम्हाला कमीत कमी 12 तास तरी द्यावा असा आमचा सगळा. लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात आहे, लाईट त्या ठिकाणी 12 तास देण्यात यावी असा मुद्दा स्थानिक शेतकरी म्हणतात. काय बोलताय? करंजी भालेवाडी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अपूर्ण असेल तो पूर्ण करून मिळावा. अच्छा, तो स्थानिक एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला. एक लघु उद्योग व्यापारी सुद्धा माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. एक उद्योजक म्हणून काय प्रश्न वाटतात या ठिकाणी? करमाळ्याच्या सध्या मेन बाजारपेठेमध्ये रहदारीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. एक जरी 4 व्हीलर आली तर पूर्ण बाजारपेठेचा ट्रॅफिक जाम होते. रहदारीशिवाय स्थानिक मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत का इकडे? तरुणांच्या हाताला काम आहे का? बिलकुल नाही आहे की अजूनपर्यंत एक पण मोठी कंपनी किंवा फॅक्टरी करमाळ्यात नाही आहे. त्या हिशोबाने सरकारने जरा MIDCचा प्रकल्प राबवून त्याच्यात मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे याव्यात की एक औद्योगिक वसाहत 100 एकराची ऑलरेडी मंजूर झालेली आहे आणि त्याच्यात देखील आता लवकरच प्लॉटिंग पाडून तरुणांना आणि सुशिक्षित बेकारांना त्यांना ते प्लॉटिंग वाटप केलं जाईल. ह्यासाठी स्थानिक आमदार आणि आदरणीय बागल मामी आणि पवारसाहेब त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. कधी? नजीकच्या काळात 2 महिन्यामध्ये सगळं प्लॉटिंग पडलं. नजीकच्या काळामध्ये उद्योग तरुणांच्या हाताला काय मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. यापूर्वी मी ॲडव्होकेट देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस, यापूर्वी सुद्धा 2 टर्मला भाजपचे खासदार होते. त्या काळी भाजपचेच कार्यकर्ते म्हणत होते की खासदार दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. त्या काळी भाजपच्या खासदारांनी हे प्रलंबित प्रश्न कोणते मार्गी लावले. भाजपच्या दिल्ली इलेक्शनकडे आपण जाऊया. काय भाजपच्या 2 टर्मला शशिकांत आनंदराव पवार, मी तालुका अध्यक्ष BJP. 2 टर्मला हा सेनेचा खासदार होता आणि कुठलाही सेना कार्यकर्ता जर म्हणला असेल किंवा भाजपचा म्हणला असेल की खासदार दाखवा 1000 रुपये मिळवा असं जर म्हणलं तर आम्ही आमचा इथला माढा मतदारसंघातला BJPचा असला तर कुठलाही उमेदवार उभा करणार नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की सूर्यकांत पाटलाच्या कृषी विद्यालयाच्या उद्घाटना दिवशी त्यावेळेसच त्यांनी जाहीर केलं की इथं युतीचा खासदार असतानाही येत नाही, 1000 रुपये कोणालाही दिसलं तरी त्यांनी आणून द्यायचं आणि 1000 रुपये मिळवायचे. पवार साहेब पण दिसले ना तिकडे 5 वर्ष. पवार साहेबांनी एवढ्या देशाचे नेते असून त्यांनी 4दा ही दिली विजिट दिली. तरुणांच्या हाताला काम आहे का इथं? काम आहे ना, काय काम आहे? भरपूर आहे. कुठे MIDC इथं? MIDC आता मंजूर झालेली. अनेक विकास कामं या ठिकाणी प्रगतीपथावर असा दावा राष्ट्रवादीचे नेते करतात. तुमच्याकडे? एक मिनिट. या ठिकाणी करमाळ्यामध्ये एकच गॅस वितरक कार्यालय होतं. आदरणीय पवारसाहेब या भागाचे खासदार झाल्यानंतर खेड्यामध्ये 3 वितरण व्यवस्था चिकलठाण, वांगिकेम या ग्रामीण भागामध्ये मिळालं आणि साहेबांनी इथं 4 वेळा सभा लावून करमाळ्यातले जे MSCBचे प्रश्न होते, 220 kV मध्ये 50 MVचे 2 ट्रान्सफॉर्मर, पारेवाडीच्या 132 kVRमध्ये 25चा 1 आणि करमाळा 132 kVचं ट्रान्सफॉर्मर आणि करमाळ्याला 9 सबस्टेशन उपकेंद्र मंजूर करून दिली. त्यातली 4 कार्यान्वित झाली या 5 वर्षाच्या काळात आणि 4ची कामं प्रगतीपथावर आहेत. शेतकऱ्यांना काय या ठिकाणी म्हणा, युवक म्हणून काय मुद्दे वाटतात? रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळत नाही. नगरपालिकेचे सुद्धा नगराध्यक्ष या ठिकाणी, त्यांच्याकडनं आपण उत्तर जाणून घेणार आहोत. एक कलाकार, चित्रकार पण माझ्यासोबत आहेत. काय प्रश्न वाटतात? चित्रकारांच्या, कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळतो इकडे खरं? जेवढ्या स्पर्धात्मक परीक्षा वगैरे व्हायला पाहिजे किंवा विकासाच्या दृष्टीने किंवा लहानपणापासूनच जे बीज रुजलं पाहिजे ते अजिबात रुजलं जात नाही. फक्त राजकारण आज 62 वर्ष झाली तरी रस्ते, खड्डे, पाणी ह्याच्या पुढे जात नाही. आज चीनमध्ये फक्त 1.5 महिन्यात 300 किलोमीटरची आज मेट्रो होऊ शकते, तर भारतात का होऊ शकत नाही? अतिशय पोटतिडकीनं हे सगळे प्रश्न येत आहेत की गेल्या 64-65 वर्षानंतर सुद्धा रस्ते, वीज, पाणी या मूलभूत प्रश्नांवर या ठिकाणी करमाळकरांना झगडावं लागतं आहे. स्वाभिमानीचे परत कार्यकर्ते या ठिकाणी येत, आपण त्यांच्याकडनं जाऊयात. काय महत्त्वाचे अजून प्रश्न वाटतात? या ठिकाणी आता आपण सगळी मुलाखती घेतल्या, प्रचंड लोकांच्या मनात राग आहे. शरद पवारांकडून प्रचंड मोठ्या आमच्या तालुक्याच्या अपेक्षा होत्या. शरद पवार खासदार झाले म्हणजे करमाळ्याची बारामती होईल अशी अपेक्षा आमची होती. आमच्या तालुक्याची अपेक्षा फुल ठरलेली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही जनताच शरद पवारांना त्यांची जागा दाखवून देईल. नाही, त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांवर काय सांगाल? स्थानिक प्रश्न म्हणजे कुकडीचा जो प्रश्न आहे, कुकडीचं टेल टू हेड पाणी पोचलं पाहिजे, टेलला पाणी मिळालं पाहिजे. हा नियम असताना सुद्धा कुंभेच्या टेलला पाणी जात नाही.
कुकडीच्या पाण्याचा प्रश्न, थोडक्यात प्रश्न काय? कुकडी, दहीगाव आणि सगळे सिंचनाचे प्रश्न गेले अनेक वर्षे रखडलेत आणि आमची अशी अपेक्षा होती की शरद पवार साहेब जे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून दिलं आणि शरद पवारांनी एवढा विश्वासघात आमच्या या राजकीय इच्छाशक्ती अभावी प्रश्न प्रलंबित आहेत. मी रवी गोडगे जिल्हा उपाध्यक्ष सोबत शेतकरी संघटनेचा. माझा एवढाच प्रश्न आहे की कारखान्याचे संचालक मंडळ इथं तर ज्यांना म्हणा कारखाना अडचणीत आला का आला एवढाच प्रश्न त्यांना विचारावा आणि वाहतूक तोडीची. करमाळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, असं असताना सुद्धा ऐतिहासिक ज्या वस्तू आहेत त्यांचं जतन करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी चोरी होत आहेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय पाण्याचा. पाण्यावरूनच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राजकारण पेटेल अशी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते अनेक दावे करत आहेत विकासाचे, मात्र तरीही अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. कुकडीचा प्रश्न, दहीगावचा प्रश्न अतिशय ज्वलंत या ठिकाणी पाहताना मिळतोय आणि म्हणूनच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या माढा मतदारसंघातील जे कोणी लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील किंवा निवडून जाणारे जे सांसद असतील, खासदार असतील, त्यांना या करमाळकरांच्या सगळ्या प्रश्नांवर गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन मिलिंद समंगेश चिवटे, करमाळा, माढा लोकसभा.